आपण जकातीचे वर्गीकरण किंवा जकातीचे प्रकार कोणकोणते पडतात ते आपण अभ्यासत आहोत। म्हणजे मागील व्हिडिओपासून आपण महाराष्ट्र राज्य पात्रता चाचणी सेटमधील जो पेपर क्रमांक 2 आहे त्यातील अर्थशास्त्र विषयाचा आपण काय करत आहोत, अभ्यास पाहत आहोत। आणि त्यातीलच एक टॉपिक आहे तो म्हणजे आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र। आणि आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रामधील एक घटक आहे तो म्हणजे जकाती, टॅरिफ। आता टॅरिफ म्हणजे काय हे पाहिलं, त्याचबरोबर टॅरिफचे कोणकोणते प्रकार पडतात ते सुद्धा आपण काय करत आहोत, पाहत आहोत। मग त्याच्यामध्ये ह्या जकातीच्या वर्गीकरणाची 3 भागामध्ये विभागणी केली जाते, हे मागील व्हिडिओमध्ये सुद्धा पाहिलेलं आहे। मग त्यामध्ये कोणकोणते 3 विभाग आहेत, तर एक आहे हेतूवर आधारित वर्गीकरण, दुसरा आहे आरंभ आणि अंतिम ठिकाणावर आधारित वर्गीकरण, आणि तिसरा आहे देशवार भेदभावावर आधारित वर्गीकरण। आणि ह्या तिन्ही भागामध्ये आणखी त्याचे काय होतात, 4 उपप्रकार पडतात। मग त्याच्यामध्ये हेतूवर आधारित वर्गीकरणामध्ये आपण मागील व्हिडिओमध्ये अभ्यासलेला आहे 4 उपप्रकार: महसुली जकात, संरक्षणात्मक जकात, प्रत्याघात जकात किंवा प्रतिकार जकात। त्याची व्याख्या आणि उदाहरणं आपण अभ्यासलेली आहेत। त्यानंतर दुसरा भाग येतोय तो म्हणजे आरंभ आणि अंतिम ठिकाणावर आधारित वर्गीकरण, त्याचाही आपण अभ्यास केलेला आहे। त्याच्यामध्ये 4 प्रकार येतात। त्याच्यामध्ये एक आहे विशिष्ट कर किंवा खास कर, त्यानंतर दुसरा कर होता मूल्यानुसार ठरवला जाणारा कर किंवा मूल्याधारित कर, संयुक्त जकाती आणि सरकते प्रमाण शुल्क। या 4 प्रकारांची काय केलेली आपण व्याख्या आणि एकदम सोप्या उदाहरणामध्ये माहिती घेतलेली आहे। या दोन्ही व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे, ते तुम्ही आवर्जून पहा। आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्याच्यातील तिसरा भाग आहे तो म्हणजे देशवार भेदभावावर आधारित वर्गीकरण। याच्यामध्ये सुद्धा 4 उपप्रकार पडतात, ते कोणकोणते आहेत त्याची व्याख्या आणि सोप्या उदाहरणामध्ये समजावून घेणार आहोत। मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, आज पाहणार आहोत आपण देशवार भेदभावावर आधारित वर्गीकरण किंवा देशानुसार पडणारे जकातीचे भिन्न भिन्न प्रकार किंवा भिन्न भिन्न निकष। मग त्याच्यामध्ये कोणकोणते प्रकार पडतात, तर त्याच्यामध्ये आहे 1 रकाना जकात, सिंगल कॉलम टॅरिफ, दुसरा आहे 2 रकाना जकात, डबल कॉलम टॅरिफ, तिसरा आहे 3 किंवा बहुस्तंभी जकात, बहुरकाना जकात किंवा बहुस्तंभी जकात, आणि चौथा आहे प्रत्याघातावर आधारित वर्गीकरण। या 4 प्रकार काय होतात, ह्या देशानुसार भिन्न भिन्न जे जकातीचे प्रकार पडतात त्याच्यावरती पडलेले आहेत, उपप्रकार पडलेले आहेत। आता काय करू, आपण प्रत्येक प्रकाराची व्याख्या आणि उदाहरण समजावून घेऊ। एकदम सोपे आहेत, एकदम सोप्या उदाहरणामध्ये समजावून सांगते, तुम्हाला लगेच समजेल। बघा, पहिला प्रकार आहे तो म्हणजे 1 रकाना जकात किंवा त्याला एक स्तंभी जकात असं सुद्धा म्हटलं जातं, सिंगल कॉलम टॅरिफ। आता 1 रकाना जकात म्हणजे काय, तर व्याख्या स्क्रीनवरती दिलेली आहे बघा। जेव्हा सरकार कोणत्याही आयात केलेल्या वस्तूवर एकच दर, रेट ऑफ ड्युटी ठरवते आणि तो दर सर्व देशांवर समानपणे लावला जातो, त्याला एक स्तंभी जकात म्हणतात। आता व्याख्येमध्ये काय सांगितलेलं आहे, जेव्हा सरकार कोणत्याही आयात केलेल्या वस्तूवरती, कोणतीही वस्तू असू दे, त्या वस्तूवरती एकच दर ठरवते, म्हणजे एकच दर 5% ठरवलं तर 5% किंवा 10% किंवा 15%, काय जो दर ठरवेल तो एकच दर, आणि तो दर काय असतो, सर्व देशावरती समानपणे लावला जातो। सर्व देशावर, कोणत्याही देशातून जर एखादी वस्तू आयात केली तर त्या देशावरती, त्या देशामध्ये काय, हा अमेरिका देश आहे याच्यावरती 10% कर, किंवा श्रीलंका याच्यावरती 5% कर, किंवा जपान याच्यावरती 20% कर, असं न करता तिन्ही देशावरती, अमेरिका असू दे, जपान असू दे किंवा चीन असू दे, कुठलाही देश असू दे, त्याच्यावरती एकच कर दर ठरवला जातो आणि तो दर त्या तिन्ही देशावरती समानपणे लावला जातो, त्याला काय म्हटलं जातं, एकस्तंभी जकात म्हटलं जातं किंवा 1 रकाना जकात। एकदम व्याख्या सोपी आहे। याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, तर या 1 रकाना जकात किंवा एकस्तंभी जकातामध्ये काय केलं जातं, तर नियम सर्व देशांसाठी काय असतात, सारखेच असतात। आणि याच्यामध्ये सरकार काय ठरवतं की ही वस्तू आयात झाली तर एवढाच कर द्यायचा, आणि कुठल्याही देशातून माल आला तरी तो कर काय असणार आहे, सारखाच राहणार आहे। म्हणजे नियम काय आहे, सर्व देशामध्ये सारखे आहे। म्हणजे इथं कुणाला जास्त किंवा कुणाला कमी असं काय केलं जात नाही, एखाद्या देशाकडून जास्त कर घेतला जातो किंवा एखाद्या देशाला कमी कर असं काही केलं जात नाही, सर्व देशांसाठी काय असतो, सारखाच कर असतो। आता उदाहरणाद्वारे आपण समजावून घेऊ। बघा, समजा चहा आहे, चहा एखाद्या देशाकडून आयात करायचा, मग हा चहा उत्पादन करताना किंवा भारतामध्ये
चहाची चहा आणला किंवा चहाची आयात करताना समजा 5% कर लावलेला आहे. किती मी समजण्यासाठी 5% घेते. 5% कर लावलेला आहे. मग हा कर ठरवताना तो चहा श्रीलंकेमधून आलेला आहे किंवा चीनमधून आलेला आहे किंवा इंग्लंडमधून आलेला आहे, कोणत्याही देशातून आलेला आहे, इथं त्याचा विचार केला जात नाही. कोणत्याही देशातून येऊ दे, पण एकच कर 5%. तर तो श्रीलंकेला पण 5%, चीनला पण 5%, तो इंग्लंडला पण 5%. एकच कर काय केला जातो, तिन्ही चारही देशांना लावला जातो. म्हणजे सर्व देशांना काय केला, तिथं समान कर लावलेला आहे. त्याला काय म्हटलं जातं, एक रकाना जकात किंवा एक स्तंभी जकात, सिंगल कॉलम टॅरिफ असं म्हटलं. आणखी एक उदाहरणाद्वारे आपण समजावून घेऊ. बघा, समजा साखर आहे. मग आता साखरेची आयात करताना ती साखरेची आयात कोणत्या देशातून आहे हे बघितलं जात नाही. मग याच्यावरती समजा 10% कर लावला तर ती साखर आयात करताना कोणता, अमेरिका असू दे, इंग्लंड असू दे, चीन, कोणताही देश असू दे, कोणत्याही देशाकडून साखर आयात केली जात असेल, ज्या देशाकडून आयात केली जात असेल त्या कुठल्या सगळ्या देशांना एकसारखा काय केला जातो, इथं कर लावला जातो. म्हणजे सर्व देशातून आणलेल्या साखरेवरती काय केला जातो, 5% किंवा 10%, 15% कर लावला जातो. कोणत्याही देशातून येणाऱ्या सिमेंटवरती 12% कर लावला जातो. कोणत्याही देशातून येणाऱ्या मोबाईलवरती 15% कर लावला जातो. कोणत्याही देशातून येणाऱ्या टीव्हीवरती 10% कर लावला जातो. मग तो टीव्ही चीनमधून आलेला आहे का, अमेरिकेतून आलेला आहे का, जपानमधून आलेला आहे, इथं विचार केला जात नाही. सगळ्यांना काय असतो, 10% कर द्यावा लागतो. त्याला काय म्हटलं जातं, एक स्तंभी जकात किंवा एक रकाना जकात असं म्हटलं जातं. म्हणजे याच्यामध्ये एखादी वस्तू ती कोणत्या देशातून आयात केली आहे याचा विचार न करता एकाच दराने कर आकारणी केली जाते. या जकातीला काय म्हटलं जातं, एक रकाना किंवा त्यालाच अभेदात्मक जकात असं सुद्धा म्हटलं जातं. आणि हा कर आकारणी करताना किंवा आकारणी आणि प्रशासन या दोन्ही दृष्टीने काय आहे, सुलभ आहे. आणि जरी सुलभ असला त्या आधारे सरकार पुरेशा प्रमाणामध्ये महसुलाची उभारणी करू शकत नाही. आणि जो एक रकाना जकात आहे, या जकातीच्या प्रकारामध्ये कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करता देशातील सर्वच वस्तूवरती कायद्याने एकाच दराने प्रशुल्काची काय केली जाते, आकारणी केली जाते. आणि ही अतिशय सोपी पद्धत आहे, कारण या जकात पद्धतीचा आकृतीबंध तयार करणं आणि त्याची अंमलबजावणी करणं एकदम सोपं होतं. आता तुम्हाला एक रकाना जकात किंवा एक स्तंभी जकात म्हणजे काय, सिंगल कॉलम टॅरिफ म्हणजे काय हे समजलं असेल. त्यानंतर पुढे आहे बघा, आणखी एक उदाहरण बघा. समजा मोबाईल दुसऱ्या देशातून आयात केला. मग तो मोबाईल आयात करताना चीनमधून, चायनाचा मॉडेल असेल किंवा चीनमधून आयात केला तर त्याला समजा 20% कर असेल, तर चीनला 20% असेल किंवा अमेरिकेला 20% असेल. कोणत्याही देशातून तुम्ही आयात करा, सर्व देशांना काय असणार आहे, एकच कर असणार आहे. म्हणजे इथं काय केला जात नाही, भेदभाव केला जात नाही, सर्वांना समान न्याय असतो. त्याला काय म्हटलं जातं, एक रकाना जकात. त्यानंतर बघा दुसरा प्रकार आहे. दुसरा प्रकार कोणता आहे, दोन रकाना जकात किंवा याला द्विस्तंभी जकात असं सुद्धा म्हटलं जातं, डबल कॉलम टॅरिफ. आता पहिल्या प्रकारामध्ये एकाच प्रकारचा दर सर्व देशांना लावला जातो. आता ह्या दुसऱ्या प्रकारामध्ये काय केलं जातं, तर 2 प्रकारचे दर लावले जातात, 2 रकाना जकात किंवा 2 स्तंभी जकात, डबल कॉलम टॅरिफ. मग आता व्याख्या आधी समजावून घेऊ. बघा काय दिलेली आहे व्याख्या, तर 2 स्तंभी जकात पद्धतीमध्ये सर्वच किंवा काही आयात वस्तूवर 2 दराने कर आकारणी केली जाते, त्यास 2 रकाना जकाती असे म्हणतात. म्हणजे याच्यामध्ये काय केलं जातं, तर 2 दर लावले जातात. मग ते 2 दर कोणकोणते आहेत, तर त्याच्यामध्ये एक आहे सामान्य दर, नॉर्मल रेट, आणि दुसरा आहे विशेष सवलतीचा दर, प्रेफरन्शियल रेट. या 2 प्रकारचा दर लावला. मग आता उदाहरणाद्वारे आपण हे समजावून घेऊ. बघा आता तुम्हाला 2 रकाना जकात कळाला असेल की एका वस्तूसाठी 2 दर असतात, 2 दर लावले जातात. मग त्याच्यामध्ये एक दर आहे सामान्य दर आणि दुसरा आहे विशेष सवलतीचा दर. आता हे आपण उदाहरणाद्वारे समजावून घेऊ. बघा आता आपण हेच उदाहरण घेऊ. चहा पावडर आहे, चहाची आयात केलेली आहे. मग चहाची आयात करतात, याच्यामध्ये
दोन दर लावले जातात. मग त्याच्यामध्ये सर्वसाधारण देशासाठी समजा 10% दर असेल, तर शेजारी जे मित्र देश असतात त्यांच्यासाठी 5% दर लावला जातो. बघा, म्हणजे चहाची आयात करताना जे सामान्य दर आणि विशेष सवलतीचा दर लावला जातो, मग त्याच्यामध्ये काय केलं जातं, सर्वसाधारण देशासाठी काय केला जातो, सामान्य दर लावला जातो, नॉर्मल रेट लावला जातो, आणि शेजारी मित्र देशांसाठी 5% दर लावला जातो. मग आता सामान्य दर म्हणजे काय किंवा सामान्य देश म्हणजे काय, तर जे देश आपल्या देशाशी म्हणजे कोणताही विशेष करार करत नाहीत, कोणताही ट्रेड ॲग्रीमेंट करत नाहीत किंवा प्रिपरेशनल ॲग्रीमेंट केलेलं नाही, किंवा ते ना मित्र देश आहेत ते कोणते देश आहेत, म्हणजे सामान्य देश. मग त्यांच्यासाठी सामान्य दर लावला जातो, किंवा त्यांना ना ते सवलतीच्या दराला पात्र आहे अशा देशांना काय केला जातो, सामान्य दर लावला जातो. म्हणजे यांच्या मालावरती जकात नेहमी काय असते, सामान्य दराने नॉर्मल रेट ऑफ ड्युटी लावला जातो. म्हणजे आता जी चहा पावडरीचं उदाहरण बघितलं, याच्यामध्ये काय झालं, तर नॉर्मल रेट म्हणजे सामान्य दराने एक विशेष सवलतीचा दर लावला, दोन प्रकारचे दर लावले. मग याच्यामध्ये मित्र देश असतील, नेपाळ असेल, भूतान असेल किंवा बांगलादेश असेल, यांच्याकडून जर चहा पावडरीची आयात केली तर तिथं समजा मित्र देश असल्यामुळं 5% कर, आणि समजा जे सामान्य देश आहेत, जपान असेल, कॅनडा असेल, ब्राझील असेल, हे सामान्य देश आहेत, म्हणजे त्यांचा आपल्या देशाशी कोणताही विशेष करार झालेला नसतो, त्यांना ते मित्र देश नसतात किंवा ते त्यांना सवलतीच्या दराला ते पात्र नसतात, ते सामान्य देश. मग त्याच्यामध्ये जपान असेल, कॅनडा असेल, ब्राझील असेल, यांच्याकडून काय केला जातो, 10% कर आकारणी केली जाते. म्हणजे थोडक्यात काय सांगायचं आहे की सामान्य दर हा सामान्य देशांना असतो, मग त्यांचा संबंध आपला मित्र देशामध्ये येत नाही किंवा त्यांच्याशी कोणतंही ॲग्रीमेंट झालेलं नसतं किंवा ते कोणत्याही सवलतीच्या दराला पात्र नसतात, त्यांच्याकडून तो सामान्य दर लागू केला जातो. आणि विशेष सवलतीचा दर म्हणजे काय, त्याच्यामध्ये मग मित्र देश येतात आणि त्यांच्याकडून काय केलं जाते, त्यांना विशेष सवलत दिली जाते, म्हणजे त्यांच्याकडून दर कसा केला जातो, कमी लावला जातो. या दोन दरांनी काय केलं जातं, कर आकारणी केली जाते, त्याला द्विस्तंभी जकात किंवा 2 रकाना जकात असं. आता चहा पावडरीमध्ये तुम्हाला समजलं असेल की 2 देशाकडून कसा दर लावला जातो ते. त्यानंतर आणखी एक उदाहरण बघूया, साखरेचंच उदाहरण घेऊ. साखर आयात करताना सुद्धा याच्यामध्ये सामान्य दर म्हणजे काय, तर जे मित्र देश नाहीत किंवा त्यांच्याशी कोणताही करार झालेला नाही, ॲग्रीमेंट झालेलं नाही, त्यांच्याकडून काय केलं जातं, जास्त कर, त्यांच्याकडून सामान्य कर लावला जातो, आणि जे मित्र देश आहे त्यांच्याकडून काय केला जातो, कमी कर लावला जातो. याला काय म्हटलं जातं, 2 रकानी जकात असं म्हटलं जातं. किंवा आणखी एक उदाहरण बघा, गहू आहे, गव्हाची आयात करायची आहे, तर सर्वसाधारण देशासाठी समजा 15% कर असेल, 15% दर असेल, आणि शेजारी मित्र देशांसाठी 5% दर असेल. म्हणजे सर्वसाधारण देशासाठी म्हणजे कोणता दर, तर सामान्य दर आला, तिथे किती आहे, 15% दर आहे, आणि शेजारी मित्र देशांसाठी 5% दर आहे. तर त्याच पद्धतीने आपण चहाचं उदाहरण बघितलं, सामान्य देशासाठी समजा 20% कर आकारणी लावली, तर मित्र देशांसाठी म्हणजे जे जागतिक व्यापार संघटनेमध्ये जे देश असतात त्यांच्यासाठी कमी म्हणजे 10% दर असेल. म्हणजे सामान्य देशांपेक्षा मित्र देशांसाठी काय असतो, विशेष सवलतीचा जो दर असतो तो मित्र देशांसाठी असतो. एवढं लक्षात ठेव. त्यानंतर पुढचा तिसरा प्रकार आहे बघा. आता दुसरा प्रकार तुम्हाला समजला असेल, 2 रकानी जकात. म्हणजे याच्यात थोडक्यात 2 दर लागू केले जातात, एक सामान्य दर आणि एक सवलतीचा दर. सामान्य दर हा सामान्य दर असतो आणि सवलतीचा दर हा त्याच्यामध्ये मित्र देश, शेजारी देश येतात. आता तिसरा प्रकार आहे तो म्हणजे 3 रकाना जकात. आता नावाप्रमाणे त्याच्यामध्ये काय केलं जातं, 3 पद्धतीने दर आकारणी केली जाते. यालाच बहुस्तंभी जकात किंवा बहुरकाना जकात असं सुद्धा म्हटलं जातं, मल्टिपल कॉलम टॅरिफ. म्हणजे यामध्ये सरकार काय करतं, एकाच वस्तूसाठी वेगवेगळे कर ठरवते, एकाच वस्तूसाठी वेगवेगळे कर ठरवते. आता व्याख्या बघा, जेव्हा सरकार आयात शुल्काचे 2 किंवा अधिक दर ठरवते आणि ते दर वेगवेगळ्या देशावर अवलंबून असतात, त्यांना बहुसंख्य जकात म्हणतात किंवा 3 रकाना जकात म्हणतात. व्याख्येमध्ये काय सांगितलेलं आहे की जेव्हा सरकार आयात शुल्काचे 2 किंवा अधिक दर ठरवते आणि ते दर वेगवेगळ्या देशावरती अवलंबून असतात. म्हणजे आता दुसऱ्या पद्धतीमध्ये जसं आपण सामान्य दर कुणाला लागू केला जातो,
आणि विशेष सवलतीचा दर पुन्हा लागू केला जातो हे बघितलं. तसंच याच्यामध्ये सुद्धा ते तिन्ही दर जे लावले जातात ते 3 दर देशावरती वेगवेगळ्या देशावरती अवलंबून असतात. मग याच्यामध्ये सुद्धा कोणकोणत्या प्रकारे कर लावले जातात तर त्याच्यामध्ये सुद्धा विशेष सवलतीचा दर असतो. म्हणजे याच्यामध्ये कोण येतं तर मित्र देश येतात, त्यांच्यामध्ये विशेष सवलत लावली जाते, कमी दर लावला जातो. त्यानंतर सामान्य दर म्हणजे जे नॉर्मल रेट आहे त्याच्यामध्ये काय येत नाही की ते मित्र देश असतात किंवा त्यांच्याशी कोणताही करार झालेला असतो, कोणताही ॲग्रीमेंट झालेलं असतं किंवा ते सवलतीच्या दरामध्ये येत नाही. त्यांचा समावेश कशात असतो सामान्य दरामध्ये असतो. आणि दंडात्मक दर किंवा उच्च दर याच्यामध्ये काय असतात जे आपल्याशी शत्रू संबंधित देश आहे त्यांचा संबंध ह्या दंडात्मक दरामध्ये येतो. त्यांच्यावरती काय केलं जातं जास्त कर किंवा उच्च कर लावला जातो किंवा बाहेरील देशासाठी उच्च कर लावला जातो. म्हणजे याच्यामध्ये सुद्धा 3 रकाना जकातीमध्ये किंवा बहुस्तंभी जकातीमध्ये 3 प्रकारे कर लावले जातात. एक विशेष सवलतीचा दर, दुसरा सामान्य दर आणि तिसरा दंडात्मक दर किंवा उच्च. मग यामध्ये सरकार काय करतं तर एकाच वस्तूसाठी वेगवेगळे कर ठरवते आणि कोणत्या देशातून माल येतोय, कोणत्या देशातून तो माल आयात केलेला आहे, त्या देशाशी भारताचे संबंध कसे आहेत आणि त्यानुसार काय केलं जातं कर बदलतं. म्हणजे जसं मित्र देशाला कमी कर, कारण तो मित्र देश असतो, कमी कर म्हणजे त्याच्यामध्ये विशेष सवलतीचा दर लावला जातो. त्यानंतर सामान्य देशाला सामान्य कर आणि ज्याच्याशी संबंध चांगले नाहीत त्याला जास्त कर. त्याचा संबंध कशात येतो दंडात्मक दरामध्ये किंवा उच्च दरामध्ये येतो. याला 3 रकाना जकात असं म्हणतात. आता ते उदाहरणाद्वारे आपण समजावून घेऊ. बघा आता हे आपण पाहिलेलं आहे. आता उदाहरण आहे साखरेचंच आपण घेतलेलं आहे. बघा आता ही साखर आयात करताना कोणत्या देशातून येतोय ते काय केलं जातं त्याच्यावरती कराची आकारणी केली जाते. मग याच्यामध्ये शेजारी देश त्याला कमी कर 5% कर, जे त्याच्यामध्ये मित्र देश आले त्यामुळे त्यांना काय विशेष सवलतीचा दर दिला जातो 5% दर दिला जातो. जे सामान्य दर आहेत म्हणजे त्याच्यामध्ये WTO जागतिक व्यापार संघटनेचे जे देश आहेत त्यांना 10% कर आणि जे ज्याच्याशी संबंध चांगले नाहीत त्याला सर्वात जास्त किंवा उच्च दर असतो 20% दर आकारणी केली जाते. तसंच आणखी एक उदाहरण बघू. गव्हाचं आहे बघा. आता समजा गहू आयात करायचे तर आता मित्र देशासाठी 3 प्रकारे दर लावले जातात बरोबर. 3 प्रकारामध्ये एक आलं विशेष सवलतीचा दर म्हणजे त्याच्यामध्ये कोण आलं तर मित्र देश आले. उदाहरणार्थ मित्र देश म्हणजे शेजारी देश म्हणजे नेपाळ असेल, भूतान असेल, हे मित्र देश आहेत म्हणून ह्यांना दर काय असतो कमी असतो. म्हणजे समजा 3% कर त्यांच्यासाठी 3% दर. दुसरा प्रकार होता सामान्य दर म्हणजे त्याच्यामध्ये कोण येणार तर जागतिक व्यापार संघटनेत जे देश आहेत ते येणार. म्हणजे त्याच्यामध्ये समजा मध्यम दर ठरवला जातो 8% दर ठरवला. आणि इतरांसाठी म्हणजे ज्याच्याशी आपल्या देशाचा संबंध चांगले नाहीत, जे शत्रू देश समजले जातात त्यांना जास्त दर म्हणजे दंडात्मक दर किंवा उच्च दर त्यांना 15%. म्हणजे लक्षात आलं का बघा. गव्हाची आयात जर करायची असेल तर ह्या 3 प्रकारे गव्हाची आयात करताना काय केलं जातं 3 प्रकारे दर लावला जातो. विशेष सवलतीचा दर म्हणजे याच्यात मित्र देश आले किंवा शेजारी देश आले याच्याकडून काय केलं जातं 5% दर लावला जातो. किंवा दुसरा प्रकार आला सामान्य दर. याच्यामध्ये काय केलं जातं सामान्यपणे म्हणजे त्याचा आपल्याशी त्यांना मित्र देश असतात किंवा त्यांच्याशी कोणताही करार झालेला नसतो त्यामुळे त्यांना सामान्य दर लावला जातो 8% असेल किंवा 10% कर लावला जातो. आणि ज्याच्याशी आपले संबंध चांगले नाहीत, आपल्या देशाचे संबंध चांगले नाहीत त्यांना दंडात्मक दर किंवा उच्च दर लावला जातो 20% किंवा 25%. तेव्हा काय केले जाते मग त्या पद्धतीने गव्हाची आयात केली जाते. आणखी एक उदाहरण सांगायचं म्हटलं तर बघा समजा वेगवेगळ्या संघटना असतील त्याच्यामध्ये जर रजिस्ट्रेशन करायचं असेल तर त्याच्यासाठी सुद्धा वेगवेगळे दर आकारले जातात. मग त्याच्यामध्ये समजा विद्यार्थी असतील तर त्यांना काय केलं जातं निम्मे पैसे घेतले जातात किंवा त्यांना सवलत दिली जाते. जे आपल्या देशातील आहेत त्यांना सामान्य दर लावला जातो आणि जे देशाच्या बाहेरचे आहेत त्यांना काय केलं जातं दंडात्मक दर उच्च दर लावला जातो. समजलं 3 रकाना जकात म्हणजे कशा पद्धतीने दर आकारणी केली जाते. त्यानंतर पुढे बघा आता आपण गव्हाचं उदाहरण बघितलं. म्हणजे भारतात गहू आणण्याचा नियम कसा असणार आहे तर नेपाळ किंवा भूतान सारखे जे शेजारी मित्र देश आहेत त्याच्यातून गहू आणला तर 5% कर
आणि जागतिक व्यापार संघटना सदस्य देश आहे त्याच्यातून गहू आणला तर 10% कर, आणि ज्याच्याशी करार नाही किंवा ज्याच्याशी संबंध नाही अशा देशातून गहू आणला तर 20% कर लावला जातो. किंवा मोटार गाड्या असतील त्याच्या बाबतीत सुद्धा तसंच केलं जातं. जर मित्र देशासाठी असेल तर 15% कर लावला जातो, सामान्य देशासाठी असेल तर 25% कर लावला जातो, आणि इतर जे देश आहेत त्यांच्याशी जर त्यांच्यातून त्या देशातून जर त्याची आयात केली मोटार गाड्यांची किंवा वाहनांची तर त्याच्यासाठी 40% कर. म्हणजे एकाच वस्तूसाठी काय केलं जातं, वेगवेगळे 3 दर लावले जातात किंवा अनेक दर लावले जातात. त्याला 3 रकाना जकात किंवा बहुस्तंभी जकात, बहुसंख्य जकात असं सुद्धा म्हटलं जातं. आता तुम्हाला 3 प्रकार समजले असतील. एक रकाना जकात किंवा एकस्तंभी जकात मध्ये एकाच प्रकारचा दर लावला जातो, कोणताही देश असेल तिथं विचार केला जात नाही. द्विरकाना जकात मध्ये 2 प्रकारचे दर लावले जातात, सामान्य दर आणि विशेष दर, विशेष सवलतीचा दर. तिसऱ्यामध्ये 3 रकाना जकात मध्ये 3 दर लावले जातात, विशेष सवलतीचा दर, सामान्य दर आणि दंडात्मक किंवा उच्च दर. हे 3 प्रकार तुम्हाला समजले असतील. त्यानंतर पुढचा प्रकार आहे तो म्हणजे प्रत्याघातावर आधारित वर्गीकरण. आता आपण प्रत्याघातावर आधारित वर्गीकरण हे आपण पहिला जो हेतूवर आधारित वर्गीकरण हा भाग बघितला, त्याच्यामध्ये प्रतिकार जकात किंवा प्रत्याघात जकात हे 2 प्रकार आपण त्याच्यामध्ये सविस्तर अभ्यासलेले आहेत. तुम्हाला जास्त माहिती हवी असेल तर तो तुम्ही व्हिडिओ पहा, आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहे आणि त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा मी देईन. आता प्रत्याघातावर आधारित वर्गीकरण म्हणजे काय, तर जेव्हा एखादा विदेशी देश आपल्या देशातील मालावर अन्यायकारक किंवा खूप जास्त कर लावतो तेव्हा त्याला प्रत्युत्तर म्हणून आपणही त्या देशाच्या मालावर जास्त कर लावतो, त्याला काय म्हटलं जातं, प्रत्याघातावर आधारित वर्गीकरण असं म्हटलं जातं. जे एखादा देश जर अन्याय करत असेल तर आपण सुद्धा काय करतो, त्याला प्रत्युत्तर द्यायचं म्हणून काय केलं जातं, त्या देशाच्या मालावरती तेवढाच कर किंवा त्याच्यापेक्षा जास्त कर लावतो, त्याला प्रत्याघातावरती जकात असं आधारित किंवा प्रत्याघातावरती आधारित वर्गीकरण असं म्हणतात. आता याचे 2 उपप्रकार पडतात, एक प्रत्याघाती प्रशुल्क आणि प्रतिप्रशुल्क. 2 उपप्रकार, प्रत्याघाती प्रशुल्क आणि प्रतिप्रशुल्क. आता प्रत्याघाती प्रशुल्क हे दोन्ही बघितलेलेच आहेत, थोडक्यात आपण इथं माहिती घेऊ. बघा, प्रत्याघाती जकात किंवा प्रत्याघाती प्रशुल्क म्हणजे काय, तर जेव्हा एक देश दुसऱ्या देशाकडून आयात वस्तूवरती जकात आकारतो, बघा एक देश दुसऱ्या देशाकडून आयात वस्तूवर जकात आकारतो तेव्हा दुसऱ्या देशाला देखील स्वसंरक्षणार्थ प्रत्याघात करावासा वाटतो, म्हणून दुसरा देश पहिल्या देशाकडून ज्या वस्तूची आयात होते त्या वस्तूवरती जकाती आकारतो, तेव्हा दुसऱ्या देशाकडून आकारण्यात आलेल्या जकातीला प्रत्याघात जकात असे म्हणतात. तर तेव्हा शब्द आहे प्रिंटिंग मिस्टेक, त्याला काय म्हटलं जातं, प्रत्याघात जकात असं म्हटलं जातं. आता हे काय करूया उदाहरणाद्वारे समजावून. बघा, समजा अमेरिका भारत, समजा हे मेडिसिन आहे, औषध आहे, औषध काय केलं जातं, चीन हा एक देश आहे, चीन भारताच्या औषधावरती जास्त कर लावतो. चीन काय करतो, भारताच्या औषधावरती जास्त कर लावतो, मग त्याला प्रत्युत्तर म्हणून त्याला तो जास्त कर लावतो त्यामुळे अन्याय केला जातो. आपल्या भारतावरती काय केलं जातं, भारताच्या औषधावरती जास्त कर लावून तो अन्याय करत असतो, मग त्याला प्रत्युत्तर म्हणून भारत सुद्धा काय करतं, चीनच्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तूवरती जास्त कर लावतो. म्हणजे इथं काय केलं, काय केलं, बदला घेतला, थोडक्यात जशास तसं उत्तर दिलं, इट फॉर जशास तसं उत्तर दिलं, त्याला काय म्हटलं जातं, प्रत्याघाती जकात. म्हणजे चीनने भारताच्या औषधावरती जास्त कर लावला म्हणून भारताने सुद्धा चीनच्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तूवरती जास्त कर लावला, त्याला काय म्हटलं जातं, प्रत्याघाती जकात असं म्हटलं जातं. दुसरं उदाहरण बघा, समजा स्टील आहे. आता अमेरिका भारताच्या स्टीलवरती 50% कर लावते, अमेरिका काय करते, भारताच्या स्टीलवरती 50% कर लावते, मग त्याला प्रत्युत्तर म्हणून भारत सुद्धा अमेरिकन ज्या गाड्या तयार होतात त्याच्यावरती 50% कर लावतो. इथं काय केलं, जशास तसं उत्तर दिलं किंवा काय घेतलं, इथं बदला घेतला, त्याला प्रत्याघाती जकात असं म्हणतात. आता म्हणजे हा कर काय असतो, बदला घेण्यासाठी असतो, थोडक्यात त्याच्यातून काय केला जातो, बदला घेतला जातो. आता मी थोडक्यात माहिती तर दिलेली आहे, तुम्हाला आणखी जास्त माहिती पाहिजे असेल तर आपला जो हेतूवर आधारित वर्गीकरणाचा व्हिडिओ आहे तो तुम्ही नक्की बघा, त्याच्यामध्ये आणखी सविस्तर तुम्हाला माहिती दिलेली आहे.
हा एक प्रकार झाला. त्यानंतर याच्यातील जो उपप्रकार आहे प्रतिकार जकात. आता प्रतिकार जकात म्हणजे काय, तर ज्या देशातून वस्तूंची आयात केली जाते त्या देशाने निर्यातीवर अर्थसहाय्य दिल्यामुळे त्या वस्तूची किंमत आपल्या देशातील बाजारपेठेत कमी होते. अशा परिस्थितीत देशातील संबंधित उद्योगांना संरक्षण देण्यासाठी आयातीवर विशेष जकाती आकारल्या जातात, त्यांना प्रतिकार जकाती म्हणतात. म्हणजे ह्या प्रतिकार जकातीमधून काय केलं जातं नेमकं, तर आपल्या उद्योगाचं रक्षण केलं जातं. काय केलं जातं, आपल्या उद्योगाचं. कारण दुसऱ्या देशातून येणाऱ्या वस्तू जर इथं काय झालं आपल्या देशामध्ये स्वस्त झाल्या तर आपल्या देशातील वस्तू काय होणार नाही, तिथं खपणार नाही. त्यामुळे आपल्या देशातील ज्या वस्तू तयार होतात त्यांना संरक्षण आणि प्रोत्साहन देण्यासाठी काय केलं जातं, प्रतिकार जकात आकारली जाते. म्हणजे थोडक्यात काय केला जातो, समतोल. जे एखादा देश आपल्या उद्योगांना सरकारकडून अनुदान सबसिडी देतो त्यामुळे त्याचा माल काय होतो, स्वस्त पडतो. आणि आपल्या उद्योगांचं मग स्वस्त पडल्यामुळे आपल्या उद्योगांचं रक्षण करण्यासाठी आपण त्यावरती अतिरिक्त कर लावतो. त्याला काय म्हटलं जातं, प्रतिकार जकात असं म्हटलं जातं. जे उदाहरणाद्वारे बघा, समजा गहू आहे, आपण गव्हाचं उदाहरण बघितलं. मग आता गव्हाची आयात करताना याच्यामध्ये जर दुसऱ्या देशानं काय केलं, जास्त कर लावला तर काय होणार इथं, तर तो माल इथं काय होणार, स्वस्त. आपला माल इथला काय होणार, देशामधला तो ग्राहकापर्यंत जाणार नाही किंवा आपल्या मालाला प्रोत्साहन मिळणार नाही, इथं बाजारपेठ उपलब्ध होणार नाही. त्यामुळे इथं काय केलं जातं, अतिरिक्त कर लावला जातो. आपल्या देशाचं रक्षण करण्यासाठी त्याच्यावरती अतिरिक्त कर लावला. म्हणजे अमेरिकेनं गव्हाला जर अनुदान दिलं, बघा अमेरिकेनं गव्हाला अनुदान दिलं तर गहू भारतामध्ये काय होतो, स्वस्त पडतो. अमेरिकेनं गव्हाला जर अनुदान दिलं तर गहू भारतामध्ये स्वस्त पडतो. मग भारत गव्हावरती काय करतो, अतिरिक्त कर लावतो. त्याला काय म्हटलं जातं, प्रतिकार जकात असं म्हटलं. किंवा मोबाईल कंपन्या असतील, जर चीन सरकार मोबाईल कंपन्यांना जर अनुदान देतं, मग अनुदान दिल्यामुळे काय होईल, तर भारतात मोबाईल स्वस्त पडतात. मग ते स्वस्त पडतात त्यामुळे मग भारत काय करतं, मोबाईलवरती अतिरिक्त कर लावतो. याला काय म्हटलं जातं, प्रतिकार प्रशुल्क असं म्हटलं जातं. ब्राझील ऊस उद्योगाला अनुदान देतं, मग साखर तिथं काय होते, स्वस्त मिळते. मग भारतात काय केलं जातं, साखरेवरती कर लावला जातो. म्हणजे हा कर जो प्रतिकार जकात आहे तो आपल्या उद्योगाचं रक्षण करण्यासाठी लावलेला आहे. आता मी तुम्हाला इथं थोडक्यात माहिती दिलेली आहे. मी सांगितलं तसं तो हेतूवर आधारित जो जकातीचा प्रकाराचा भाग आहे व्हिडिओ आहे तो तुम्ही नक्की बघा. म्हणजे थोडक्यात आपण आजच्या व्हिडिओमध्ये हे जे देशवर भेदभावावर आधारित वर्गीकरण आहे किंवा देशानुसार जे भिन्न भिन्न प्रकार पडतात ते पाहिलेले आहे. त्याच्यामध्ये एक रकाना जकात किंवा एकस्तंभी जकात बघितलं. त्याच्यामध्ये काय केलं जातं, सर्व देशांसाठी एकच दर लावला जातो. म्हणजे टीव्ही जरी आयात केली तर कुठल्याही देशातून आयात करू दे, अमेरिका असू दे, चीन असू दे, जपान असू दे, ब्राझील असू दे, त्या सर्वांसाठी एकच दर 10% जर दर लावला तर 10%च दर असतो. म्हणजे नियम काय असतो, सगळ्यांना समान असतो. दुसरा प्रकार बघितला द्विरकाना जकात. त्याच्यामध्ये काय केलं जातं, 2 दर लावले जातात. मग त्याच्यामध्ये सामान्य दर आणि विशेष सवलतीचा दर. म्हणजे सामान्य दर कुणाला लावला जातो, ज्याच्याशी आपला काही करार झालेला नाही किंवा ते ना मित्र देश आहेत. आणि सवलतीचा दर कुणाला लावला जातो, जे शेजारचे देश आहेत, जे मित्र देश आहेत त्यांना सवलतीचा दर म्हणजे कमी दर लावला जातो. म्हणजे ह्याच्यामध्ये काय केलं जातं, द्विरकाना जकातीमध्ये विशेष संबंध दाखवले जातात. त्यानंतर तिसरा प्रकार बघितला त्रिरकाना जकात किंवा 3 रकाना जकात किंवा बहुस्तंभी जकात. मग याच्यामध्ये 3 दर लावले जातात. एक सवलतीचा दर, दुसरा सामान्य दर आणि तिसरा दंडात्मक दर. मग याच्यामध्ये काय केलं जातं, सवलतीचा दर कुणाला लावला जातो, जे शेजारचे देश आहेत किंवा मित्र देश आहेत त्यांना. सामान्य दर सामान्य जे देश आहेत त्यांना, म्हणजे त्यांच्याशी आपला काही करार नाही किंवा त्यांना मित्र देश आहेत. आणि दंडात्मक दर कुणाला लावला जातो किंवा उच्च दर कुणाला लावला जातो, तर ज्याच्याशी आपले संबंध चांगले नाहीत, जे शत्रू देश आहेत त्यांना. त्यानंतर चौथा प्रकार बघितला प्रत्याघाती प्रशुल्क. म्हणजे प्रत्याघाती प्रशुल्कावर आधारित वर्गीकरण बघितलं. त्याच्यामध्ये 2 उपप्रकार बघितले. म्हणजे थोडक्यात सुडावर आधारित वर्गीकरणाचे 2 प्रकार, प्रत्याघाती प्रशुल्क आणि प्रतिकार प्रशुल्क. मग प्रत्याघाती प्रशुल्कामध्ये काय बघितलं, तर दुसऱ्या देशाने आपल्या मालावरती अन्यायकारक कर लावल्यास आपणही त्याच्या मालावरती कर लावतो. म्हणजे थोडक्यात काय केलं जातं, इथं बदला घेतला जातो.
दुसरं, प्रतिकार प्रशुल्कामध्ये काय केलं तर दुसरा देश अनुदान देऊन माल स्वस्त करतो तेव्हा आपण त्यावरती कर लावतो. म्हणजे इथं काय केलं आपल्या देशातील वस्तूंचं संरक्षण करणे इथं काय असतो त्याचा उद्देश असतो. हे चारही प्रकार तुम्हाला समजले असतील. सोप्या पद्धतीने माहिती सांगितलेली आहे, काही अवघड नाही, समजण्यास सोपे आहेत. उदाहरणं पण तुम्हाला घेऊन सांगितलेलं आहे, त्यामुळे नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल. इथं आपले जकातीचे जे वर्गीकरण आहेत 3 भागामध्ये झालेले आहेत. ते तिन्ही भाग आपण काय केले मागच्या 2 व्हिडिओमधील आणि आजच्या व्हिडिओमधील तिन्ही भाग इथं काय झालेले आहेत संपलेले. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला आणखी कोणत्या भागावरती माहिती हवी आहे तेही तुम्ही सांगा. आणि व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ किंवा तुम्हाला जे आधीचे जे झालेले व्हिडिओ आहेत ते कसे वाटतात, तुम्हाला समजतात का ते नक्की सांगा. धन्यवाद.